नवी दिल्लीत भारत मंडपम इथे सुरू असलेल्या पारंपरिक औषधोपचारांवरील जागतिक आरोग्य संघटनेच्या दुसऱ्या जागतिक शिखर परिषदेच्या समारोप समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सहभागी होणार आहेत। या समारोप समारंभादरम्यान पंतप्रधान उपस्थितांना संबोधित देखील करतील। पंतप्रधान आयुष क्षेत्रासाठीचे माय आयुष इंटिग्रेटेड सर्व्हिसेस पोर्टल या मुख्य डिजिटल पोर्टलसह अनेक महत्त्वाच्या आयुष उपक्रमांचा प्रारंभही करणार आहेत। यावेळी ते आयुष मार्गचं अनावरण देखील करतील। आयुष उत्पादने आणि सेवांच्या गुणवत्तेसाठी जागतिक मानक म्हणून यांचा उपयोग केला जाणार आहे। यावेळी पंतप्रधान योगाभ्यास प्रशिक्षणावरील जागतिक आरोग्य संघटनेचा तांत्रिक अहवाल आणि फ्रॉम रूट्स टू ग्लोबल रीच 11 इयर्स ऑफ ट्रान्सफॉर्मेशन इन आयुष या पुस्तकाचं प्रकाशनही करतील। भारताच्या पारंपरिक औषध वारशाच्या जागतिक प्रतिबिंबाचे प्रतीक म्हणून अश्वगंधावरील स्मारक टपाल तिकीट देखील यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशित केले जाईल। यावेळी पंतप्रधान जागतिक आरोग्य संघटनेच्या दिल्ली इथल्या आग्नेय आशिया प्रादेशिक कार्यालयाच्या संकुलाचे उद्घाटनही करतील। या संकुलात जागतिक आरोग्य संघटनेचे भारत विभागीय कार्यालय देखील असेल। ऑपरेशन सिंदूरनं भारतीय सैन्य